जय श्रीराम. रोहिणी कृषी पर्यटनात आपले स्वागत आहे. खरं तर हे नुसते पर्यटन नाही, ही एक जीवन पद्धती आहे. या जीवन पद्धतीमध्ये अनुकूल असलेले वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नमस्कार, मी किरण रघुनाथ लेले. रोहिणी कृषी पर्यटन, लेलेपाडा, बोरांडा, तालुका विक्रमगड, जिल्हा पालघर, महाराष्ट्र. येथे आपले 1970 पासूनचे घर आहे. जुने पारंपरिक कौलारू घर, त्यामध्ये शेणाने सारवलेली जमीन, चुलीवरचं जेवण, बहरलेले प्रत्येक ठिकाणी असलेले झोपाळे, असा या घराचा बाज आहे. या घरामध्ये होणारा निवास हाही एक आनंददायी प्रवास आहे. या घराच्या आजूबाजूला 3.25 एकरामध्ये बायोडायव्हर्सिटी आहे. जैवविविधतेने भरलेला निसर्ग, त्यामध्ये साधारणतः 200 प्रकारची झाडं आहेत. त्या 200 प्रकारामध्ये 25-30 प्रकारची फळझाडं, ती सगळी लोकल आहेत. त्यामुळे लोकल असण्याचा परिणाम असा की त्यामधला जो स्वाद आहे तो लोकली चांगला लागतो. एक 100 एक प्रकारची फुलं आणि बाकी औषधी आणि जंगली वनस्पती, ह्यामध्ये जी निसर्ग चक्र आहेत ती जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या निमित्ताने अजूनही एक मागे 10 गुंठ्याचं जंगल आपण राखलं आहे. त्या जंगलामध्ये आपण जातही नाही आणि एवढं भरगच्च जंगल आहे. तेथेच एक साधारणतः 100 वर्षापेक्षा जास्त आयुर्मान असलेला करवंदीचा वेल आहे आणि तो बेहड्याच्या झाडावर चढलेला आहे. तो वेल म्हणजे पक्ष्यांचं आश्रयस्थान आहे. त्यामुळे येथे बायोडायव्हर्सिटी म्हणताना नुसतं वनस्पती नाही, तर पशुपक्षी, गुरवासरं, गायवासरं ह्या सगळ्याचा अधिवास येथे आहे. मायक्रोब्स आहे, छोटे-छोटे जीव, कीटक, कुत्रे, मांजरी ह्या सगळ्याचा अधिवास असणारी बायोडायव्हर्सिटी आहे. हे सगळं करताना अजूनही एक त्यालाच जोडून जे आहे ती गायवासरं आहेत. साधारणतः आपण 2011 पासून डांगी गायी या गायींवर काम करण्याचे ठरवले. साधारणतः पावशेर गायी पहिल्यांदा जे गाय वासरू आणलं ते साधारणतः पावशेर दूध देत होतं. आता साधारणतः त्या गायींची 4थी पेडिग्री आलेली आहे आणि ती जवळजवळ 3-3.5 लिटर दुधापर्यंत पोहोचलेली आहे. दूध दुभत्या गायी, त्याचं मिळणारं शेण आणि गोमूत्र हे सगळं आपण शेतीकरता वापरतो. या शेतीमध्ये साधारणतः आपल्या स्वतःला लागेल असं हे 60-70% अन्न पिकवतो. हे सगळं अन्न आपण 2005 पासून विषमुक्त अन्न पिकवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला जोड म्हणून काय? तर पारंपरिक बियाणं ही त्याला जोड दिलेली आहे. त्यामुळे संकरित बियाणं न वापरण्याचा आपण निश्चय केलेला आहे. त्यामुळे त्याचा स्वाद आणि मधुरता ही खूपच सुंदर आहे. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये पर्यटनामध्ये आपण वर्षभर वेगवेगळे इव्हेंट्स करत असतो. त्या इव्हेंट्समध्ये पहिला मुख्य इव्हेंट आहे तो कॅम्प्स आहेत. मुलांची आपण शिबिरं घेतो. या शिबिराचं नाव आहे निसर्ग सहवास शिबिर. या शिबिरामध्ये मुलांना जास्तीत जास्त निसर्गाच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करतो. साधारणतः एप्रिलमध्ये हे परीक्षा संपल्यावर शिबिर असतं. मग जूनच्या पहिल्या आठवड्यात असतं आणि गुलाबी थंडीमध्ये डिसेंबरमध्ये हे शिबिर असतं. प्रत्येकाचं ऋतुमान वेगवेगळं आहे. एप्रिलमध्ये कैऱ्या असतात. जूनमध्ये साधारणतः आंबे पिकलेले असतात. त्यामुळे पिकलेले आंबे खायचे असतात आणि हिवाळ्यामध्ये थंडी असते. त्यामुळे गुलाबी थंडीमध्ये शेकोटीच्या बाजूला बसून मनमोकळ्या गप्पा मारण्याचा आनंद घेता येतो. अशा प्रकारे हे निसर्ग सहवास शिबिर स्वावलंबत्व असं शिबिर म्हणून पण म्हटलं जातं. या शिबिरानंतर ऑगस्ट दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण रानभाजी महोत्सव घेतो. या रानभाजी महोत्सवामध्ये साधारणतः आपण 100 एक प्रकारच्या भाज्यांची जुळवणूक करतो आणि त्या सगळ्या 100 एक भाज्यांपैकी एक 15 भाज्या किमान आपण इथे बनवण्याचा प्रयत्न करतो. त्या भाज्यांबरोबरच इथे प्रदर्शनी असते आणि त्या प्रदर्शनीबरोबर चर्चासत्रही असतं. त्यामुळे कुठली भाजी खावी, काय खावं त्यातलं, कुठली भाजी पोटाला चांगली, कुठली भाजी केव्हा खावी, ह्या सगळ्याचा सविस्तर चर्चा तिथे घेतली जाते आणि त्याबरोबर त्या रानभाजीचा आस्वादही घेतला जातो. याबरोबरच आपण फेब्रुवारीमध्ये वसंतोत्सव घेतो. प्रेमी युगुलांकरता करणारा हा एक चांगला क्षण आहे. मग त्यानिमित्ताने तेव्हा गाण्याचा प्रोग्रामही असतो. त्याच्या अगोदरच थंडीमध्ये साधारणतः जानेवारीमध्ये उकडहंडी महोत्सव असतो. उकडहंडी महोत्सवामध्ये उकडहंडी आणि त्याच्याबरोबर संगीत मैफिल. उकडहंडी म्हणजे काय तर मडक्यात करणारी भाजी. त्या भाजीमध्ये इथे हिवाळ्यात होणारे 15 प्रकारच्या भाज्या तिथे केल्या जातात. त्याच्यामधले त्या भाज्यांमध्ये कंद, तुरीच्या शेंगा, हरभरे, कांदे, बटाटे, वांगी आणि वेगवेगळ्या पापडी
असं सगळं त्या भाज्यांमध्ये अंतर्भूत असतो आणि ती मडक्यामध्ये गोवऱ्यांवर शिजवली जाते आणि त्याच्याबरोबर सुंदर अशा मऊसूर तांदळाच्या भाकरी असा त्याचा स्वाद घेतला जातो आणि त्यानंतर संगीताची मैफिल असते. त्यानंतर मार्चमध्ये 8 मार्चला आपण महिला दिनाचा कार्यक्रम करतो. म्हणजे मातृशक्तीला किती महत्त्व आहे हे आपण जाणतोच. पण त्या मातृशक्तीचा सन्मान करण्याकरता म्हणूनच एका वेगळ्या प्रकारे आपण महिला दिन साजरा केला जातो. अशा प्रकारे वर्षभर काही ना काही निमित्ताने आपण पर्यटनामध्ये उपक्रम घेत असतो. ह्या सगळ्या उपक्रमाला जी साथ मिळते ती इथल्या चुलीवरच्या सुग्रास भोजनाची. त्यामुळे या भोजन घेण्याकरता परत पर्यटक येत असतात. त्यामुळे त्याचा आस्वाद लोकांना खूपच आवडतो. सर्वात शेवटी म्हणायचं तर निसर्गस्नेही जीवनशैली आणि पर्यटकांना इथला निसर्ग अट्रॅक्ट करणं आणि त्यानिमित्ताने परत पर्यटक येण्याचा आपुलकीचा पाहुणचार हे सगळं आमचा USP आहे. त्यामुळे आपण रोहिणी कृषी पर्यटनात परत या, आणि इथली अनुभूती घ्या आणि आम्हाला आपला पाहुणचार करण्याचा आनंद द्या. गावो विश्वस्य मातरः वंदे गोमातरम.